नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत एक मस्त असा ज्यूस. पण बाहेरचं वातावरण जर बघितलं तर समजत नाही की ज्यूस बनवून प्यायचा की भजी करून खायची. पण आपण असा हा ज्यूस बनवणार आहोत जो आपण स्टोअर करून ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला हवं त्यावेळी त्याला बनवून खाता येतं. तर हे फळ आहे, याला जावा ॲपल असंही म्हणतात आणि गावठी भाषेमध्ये याला जाम असंही म्हटलं जातं. तुम्ही याला कोणत्या शब्दाने ओळखता मला नक्की सांगा. आणि याआधी तुम्ही या फळाला बघितलंय का, खाल्लंय का हेही सांगा. आता मी ही सगळी फळं आहेत ते स्वच्छ अशी धुवून घेते. याच्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण असतं, म्हणजे ज्यूस खूप असतं, त्यामुळे आपल्याला हे फळ आहे ते डिहायड्रेट होण्यापासून वाचवतं आणि आपली स्किन आहे ती सुद्धा खूप अशी छान राहते. त्यामुळे हे फळ आहे ते सीझनवार असल्यामुळे आपण जेव्हाही आपल्याला अवेलेबल होईल तेव्हा नक्की खायचं, म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. मधला जो बियाचा भाग आहे तो काढून घ्यायचा. आतून मस्त असं कापसासारखं असतं आणि याच्यामध्ये खूप व्हरायटी असते. ग्रीन कलरचं असतं, व्हाईट कलरचं असतं किंवा मिक्स व्हाईट पिंक कलरचं असतं, डार्क रेड असतं. तर हे बऱ्यापैकी डार्क पिंक कलरमध्ये आहे. तर याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत मी आणि आता एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये याला मी ट्रान्सफर करते. यामध्ये स्वतःचा ज्यूस भरपूर असतो, पाण्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त असतं, त्यामुळे पाणी न घालता आपल्याला याला वाटायचंय. सपोज जर आपण याच्यामध्ये पाणी घालून वाटलं तर आपण जेव्हा साठवतो हा ज्यूस तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी न घालता याला असं बारीक छान वाटून घ्यायचंय. इझिली वाटलं जातं. आता आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मोठा बाउल मी घेतलाय, त्याच्यावरती अशी चाळण ठेवली आणि त्याच्यामध्ये सगळा हा पल्प आहे तो काढून घेणार आहे. आता कोणत्याही चमच्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने याचा ज्यूस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर कोणत्याही कॉटनच्या कपड्यामध्ये पूर्ण असा ट्विस्ट करत याचा ज्यूस काढलात ना तरी इझिली निघतो, पण सगळा ज्यूस व्यवस्थित काढायचा. आता आपल्याला हे ज्यूस आहे तो मोजून घ्यायचा आहे. बघू शकता काहीसा एवढा ज्यूस कलेक्ट झाला. आता मी हा व्यवस्थित कपाच्या प्रमाणाने मोजून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करून घेतलात तरी चालेल. मोजून बघितला तर बरोबर 1 कप हा ज्यूस भरला होता. आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक पॅन घेतलंय, कोणतीही कढई किंवा पॅन तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये हा सगळा ज्यूस आहे तो ऍड करायचा आहे. आता याला कलर एकदम असा फेंट आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ते फूड कलर वापरू शकता, पण मी इथे जे कोकमचं पाणी असतं ते 1 टेबलस्पून वापरलेलं आहे. त्याने काय होतं, कलरही छान येतो आणि नॅचरली पद्धतीने येतो म्हणून. नाहीतर तुम्ही फूड कलर यूज केलात तरी चालेल. आता याच्यामध्ये मी 1/2 कप साखर घालते. जामला स्वतःचा गोडवा बऱ्यापैकी असतो, पण आपण याच्यामध्ये जे कोकम पाणी ऍड केलंय ते पूर्णपणे आंबट असतं, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी इथे मी 1/2 कप साखर घातलीये. तुम्ही जर कोकम पाणी ऐवजी फूड कलर यूज करताय तर साखरेचं प्रमाण पूर्णपणे निम्म होतं. आता आपल्याला याला गॅस लावून छान शिजवून घ्यायचंय, म्हणजे साखर आहे ती छान विरघळली गेली पाहिजे. आणि साखर विरघळल्यानंतर जवळजवळ 5 मिनिटासारखं याला बारीक गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचंय, म्हणजे ज्यूस 6 महिने सहज टिकतो. फ्रीजमध्ये जेव्हा तुम्ही बंद बॉटलमध्ये म्हणजे कोणत्याही काचेच्या बॉटलमध्ये जर याला व्यवस्थित पॅक करून ठेवलात ना तर 6 महिने याला काही होत नाही. मी ते छोट्या प्रमाणात करून दाखवलंय, त्याच प्रमाणाने तुम्ही मोठ्या प्रमाणात सुद्धा हा ज्यूस करून ठेवू शकता. बघू शकता व्यवस्थित याला छान असा डार्क कलर आलाय आणि पाणी आहे म्हणजे ज्यूसचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी झालंय. असं जाडसर तो ज्यूस होतो. आता आपल्याला याला 100% गार करून घ्यायचंय. मी अर्ध्या तासासाठी हा ज्यूस असाच पॅनमध्ये ठेवला होता आणि आता तो पूर्ण रूम टेम्परेचरला आलाय. आता मी त्याला एका बाउलमध्ये कलेक्ट केलंय आणि तुम्ही बघू शकता किती छान नॅचरली त्याला कलर आलेला आहे, म्हणजे आपल्याला फूड कलर घालायची काहीच गरज लागली नाही. आता हा जो ज्यूस आहे त्याच्यामध्ये काही स्पायसेस आपल्याला ऍड करायचे आहेत, म्हणजे तो आणि चवीला लागतो. तर याच्यामध्ये मी चवीनुसार अगदी किंचित सेंधा मीठ ऍड केलंय. तुम्हाला जर साधं मीठ ऍड करायचं असेल ना तर तुम्ही ज्यूस उकळतानाच ऍड करा. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अगदी जराशी जी काळी मिरी पावडर असते ना ती घातलेली आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ वगैरे छान विरघळलं गेलं पाहिजे. आणि आता आपल्याला याला काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं, अगदी 6 महिने टिकतं. तर मी आता याचं ज्यूस बनवून तुम्हाला दाखवते. जेव्हाही तुम्हाला ज्यूस बनवायचं आहे ना तर कोणत्याही ग्लासमध्ये आईस क्यूब आहेत ते घालायचे आणि निम्मा ज्यूस आणि निम्म पाणी घालायचं, म्हणजे परफेक्ट असा हा ज्यूस तयार होतो. तर मी इथे निम्म ज्यूस घातलेला आहे आणि गार पाणी वरून निम्म घातलेलं आहे
आणि आता आपला हा ज्यूस आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे। डेकोरेशनसाठी जामचा छोटासा तुकडा काढून मी ते कडेला लावलेला आहे आणि स्ट्रॉने छान मिक्स करून घेतलंय। परफेक्ट असा आपला हा ज्यूस तयार झालाय। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। असं वाटतंय की आपल्याला कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये हा ज्यूस सर्व केलाय। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।